महामुक्ती बोधगया मुक्तीचा जो आंदोलन आहे फेब्रुवारीपासून जे बिहारपासून चालू झालेलं आहे महाबोधी विहाराच्या पद्धतीने आणि त्या माध्यमातून आज मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी ॲक्च्युली बौद्धांचं स्थान बौद्धांच्या हातामध्ये पाहिजे, जसं ख्रिश्चनाच्या हातामध्ये असतं आणि मुसलमानाच्या हातामध्ये आणि गुरुद्वाराच्या हातामध्ये असतं। त्या पद्धतीने भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे। ते जर स्थळ हे आपल्या बंधेंच्या हातात नसेल तर एक वाईट गोष्ट आहे। आणि 1949चा कायदा ॲक्ट जो BTMC जो कायदा आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे। आणि आता महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आंदोलन चालू आहे। रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना घेऊन आंबेडकर चळवळीचे जेवढे नेते आहेत त्या नेत्यांना घेऊन एक संघ बांधून सर्व गटातळातल्या लोकांना घेऊन आणि सामाजिक संघटना ज्या आहेत त्या सर्वांना घेऊन हा एक मोठा मोर्चा महामुक्ती मोर्चा हा आपण आता आझाद मैदानामध्ये 14 तारीखला 12 वाजता आहे। आणि त्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी आंबेडकर जनतेने आंबेडकर समाजाने बौद्धांनी ह्या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे। हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तो थांबला आहे, हा चुकीचा आहे। आता हे का थांबलं हे आता लोकांना कळायला लागलं आणि ह्यासाठी आपण ज्या ठिकाणी झालेले आहेत की बाबा 4 जे जान्हवी झाले जे भटजी आहेत आणि 4 बौद्ध बनते आहेत आणि एक परत हिंदू आणि अशा पद्धतीने त्यांनी कुठल्याही धर्मामध्ये अशा पद्धतीने त्या धर्माच्या अधिकाराखाली ते असतं आणि हे नसल्यामुळं आज मोठ्या समाजामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये मोठा जनस्क्रोप झालेला आहे। आणि यासाठी हा मोर्चा कृती समितीचे जे सर्व प्रमुख नेते आहेत सर्व गटातळातले आणि आंबेडकर चळवळीचे सर्व नेत्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। मोर्चाला आपण उद्या 14 तारखेला उपस्थित राहाल अशी आशाला बाळगतो। मेट्रो टाकी ते आझाद मैदान। जय भीम।